तुम्ही हा पदार्थ कधी बनवलेला आहे का? आणि नसेल बनवला तर खरंच तुम्ही खूप चांगला पदार्थ मिस करताय. त्यासाठी आपल्याला मैदा लागणार आहे. त्यामध्ये मीठ घालून चाळून घ्यायचं. तूप घालायचं आणि पिठाला चांगलं चोळून घ्यायचं. थोडं-थोडं पाणी घालायचं यामध्ये आणि घट्टसर असा पिठाचा गोळा तयार करायचा आहे. आता एका पॅनमध्ये आपल्याला खवा घ्यायचा आणि तो कमी फ्लेमवरती असा छान भाजून घ्यायचा. गार झाल्यानंतर त्यामध्ये पिठी साखर, वेलची पावडर, बदाम, काजू, पिस्त्याचे काप घालायचेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता आपलं सारण देखील तयार झालेलं आहे. आता आपण जे भिजायला ठेवलेलं पीठ होतं ते 10 मिनटं व्यवस्थित भिजले त्याला मऊ करून घ्यायचं आणि त्याची आपल्याला अशा पद्धतीने पारी लाटून घ्यायची आहे. पारी छान एकसारखी आणि पातळ लाटायची. तयार केलेलं सारण अशा पद्धतीने यामध्ये भरायचे आणि याला असं आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. आता याला थोडंसं पाणी लावायचं म्हणजे व्यवस्थित चिकटलं जातं. पलटून घ्यायचं आहे दुसऱ्या बाजूने सुद्धा हलकंसं पाणी लावून याला फोल्ड करायचं आहे आणि याला बंद करण्यासाठी अशी एक लवंग लावायची. तर बघू शकता अतिशय सुंदर आणि देखणा असा हा पदार्थ आहे. आता याला आपल्याला तळून घ्यायचं आहे. तुम्ही या पदार्थाला काय म्हणता? काय नाव देऊ शकता हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि कधी खाल्लेलं आहे का हेही सांगा. तर बघू शकता छान बिस्किटसारखा रंग येईपर्यंत हे मी तळून घेतले. आता हे गरम असताना साखरेच्या एकतारी पाकामध्ये 1-2 मिनिटासाठी असं ठेवायचं आणि काढून घ्यायचं. तर इथे एकदम मस्त खायला खूप टेस्टी लागणारा हा शाही पदार्थ तयार आहे.